तोट्याला चुना लावत बसतील. काही जण मंडपाच्या बाहेर बसलेत. बस रे यालाय की आवाज काय रे पुढं इथंच बसायचं आपलं पाय मोकळे करायचे. उठा वाटलं उठायचं थुका वाटलं थुकायचं. काय आहे की पुढं तूच पुढं मा यालाय की आवाज उगाच लावलंय का एवढ्या लाभलं. पण सुंदर साऊंड सिस्टीम. यानंतरची हे चॅनलवाली लय वेळ झाला एका पाकिटात सगळं नसते. बसावं खाली. विनोद सोडा. ही साऊंड सिस्टीम आपले यूट्यूब वाले आहेत ना गावातलेच आहेत ना गावातले आहेत का बर करतो. मला विचारल्याशिवाय टाकू नका हो. आणि टायटल चांगले द्या. हसून हसून लोक गेले कोमात. आपल्याला कोणाला कोमात घालायचं नाही बाबा. आपल्याला बेशुद्धीतले शुद्धीत आणायची. लय डेंजर टायटल देतात. काही टायटल व्हिडिओत नाव नसतंय. किती हसवाल महाराज. लोक हसू हसू पागल झाली. अरे आणि अशा कीर्तनात काहीच नाही. असं नाही. चांगलं टायटल द्या. सुंदर उपक्रम आहे. तुमच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो. आमचा विचार पोहोचतो. तुमच्या सगळ्यांचे आभार आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते माझा रथातला व्हिडिओ तेवढा टाका मला. हो आलता का तिकडे एखादं योगेश भाऊ होता कोण तिकडं होते ना. ड्रोन होता का ते वर येऊ लागलं ते का हो. लोक असे पाऊस आल्याने बघू लागली. राईट जमलं. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. काय हे वातावरण आहे. हे पोरं हे सगळे हे काही साधी गोष्ट नाही. कीर्तनकार होणं काही सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे ते पाहिजे येड्या गबाळ्याचे का म्हणे. आम्ही कोण आहेत माहिती का. ते पोरग म्हणलंय म्हणून सांगतो. वामनदादा करडक म्हणतात त्यानुसार आम्ही कोण आहेत. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. एकदाच उठले रे सगळे तुम्ही. मी तोच करू ना. काळ्या धरणी वरले काळे. माझा रंग काळा आहे बरं. ते फोटो पांढरे केले मला. आम्हाला आमच्या काळ्या रंगाचा अभिमान आहे. आमचा पांडुरंग काळा आहे. आमची माती काळी आहे. आमची आई काळी म्हणून आम्ही काळ्या आहेत. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. शेतकऱ्याच्या आवलादीला पांढरा आबाळ बघून आनंद होतोय का होय. तुमच्या गावातलं एखादं पोरग पांढऱ्या आबाळाला बघून जमलं वाव व्हेरी ब्युटिफुल. टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट ब्युटिफुल नेचर. समजायचं हे डोक्यावर पडले नाही. त्याचे चार आणि हरवले. येड्या पोराला पांढरा आबाळ बघून आनंद होत आहे. पण शेतकऱ्याच्या अवलादीला पांढऱ्या आभाळात काळे ढग दाटून आले की आनंद होत आहे. का काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार. दोन ओळी आणि कीर्तनाला समारोप. बोलण्याच्या ओघात काय अभद्र शब्द निघाला असेल कोणाला वाईट वाटला असेल तर उदार अंतःकरणानं माफ करा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणा घ्यावे तुमते विनंती असे. बोलिलेले कुरे वेडी वाकुरी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जर बोलण्याच्या ओघात एखादा अभद्र शब्द निघाला असेल चुकीचा सिद्धांत चुकीचा विचार गेला असेल तर माफ करा. जर खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटलं तर वाटलं. मला त्याचं वाईट कधीच वाटत नाही. खरं बोलणं आपलं काम आहे. आपण खरं बोलत फिरणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. शेवटच्या दोन ओळी आणि महाराजांच्या सगळ्यांचे धन्यवाद देऊन कीर्तनाला पूर्णविराम. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या. माझ्यासाठी कोणी टाळी वाजवली नाही. वाजवू बी नका. ऐका नग 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 माझ्यासाठी टाळी वाजवू नका. पण जिथं बसलाय तिथं मला असा आशीर्वाद द्या की इथून पुढे उरलेली 80-90 वर्ष मी असंच महाराष्ट्रभर कीर्तन करीत फिरावं. एकानं टाळी वाजवली नाही म्हणजे ह्यांना कॉन्फिडन्सच नाही. हे विचार करायला 80-90 बाबो 2022 माझं 58 आहे. मी राहील का नाही की रे. आपला कधी शेवट होईल माहित नाही. पण एकच इच्छा आहे. व्याख्यान करत असताना APJ अब्दुल कलामांसारखं मरण यावं आणि कीर्तन करत असताना ताजुद्दीन बाबासारखा शेवट व्हावा. दुसरं काहीच नको. कि अपने होठों पे तुझको सजाना चाहता हूं. मैं तुझे गुनगुनाना चाहता हूं. अपने होठों पे तुझको सजाना चाहता हूं. मैं तुझे गुनगुनाना चाहता हूं. आखिरी सांस भी तुझे गुनगुनाते हुए आए विठोबा. क्योंकि मैं मौत भी शाहिर की तरह शाहिराना चाहता हूं. मैं मौत भी शाहिर की तरह शाहिराना चाहता हूं. काळ्या धरणी वरले काळे काळाने विणलेले जाळे करील काही काळे आता काळ करणी सवे तुफाना
तुफानातले दिवे आम्ही रे तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही रे तुफानातले दिवे हल्ल्यावरती होती हल्ले हल्ले होतात घाबरत नाही हल्ल्यावरती होती हल्ले अभंगामुची बाले किल्ले आहेत आपले अभंगामुची बाले किल्ले असाचा मुचा ताठर माता कधी न खाली शिवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे ज्ञानेश्वर